तर मग टॅक्स असिस्टंटचा रिझल्ट लागला. खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्या टेलिग्रामवर बघायला लागलोय तर सगळ्यांचे आपले गुलालातले फोटो आलेत. मग म्हटलं एक व्हिडिओ करू, काही खरंच भारी वाटायला लागले, कारण ज्याने प्रत्येकाने जेवढे कष्ट केले त्याचं फळ मिळालंय. आणि मी म्हणेन की गटकचा निकाल जास्त महत्त्वाचा असतोय राज्यसेवेपेक्षा, मी पर्सनली म्हणेन. का माहिती आहे का, राज्यसेवा असं म्हणता येईल की काय म्हणतो की मोठी दावत होती पण थोड्यांच्याच घरी होती, आणि गटकाचा निकाल छोटी दावत होती पण भरपूर जणांच्या घरात होती. तशी गोष्ट ही टॅक्स असिस्टंट लागलाय ना, तर उद्या किंवा परवा क्लर्कचं लागल तेव्हा तर भरपूर जण पास होणार आहेत, भरपूर गुलाल उधळणार आहेत. खूप चांगलं वाटतंय की पोरं सेटल व्हायला लागली आहेत, ज्यांनी भरपूर कष्ट केले आहेत त्यांना हे फळ मिळायला लागलंय. आणि एक काळ होता की नाही का एक्झाम वेळेवर होत नव्हते, अजून पण बऱ्यापैकी तो काळ सुरूच आहे, पण तरी पण म्हणता येईल की ठीक आहे ॲटलिस्ट नाही का. आत्ताचं ही जी परीक्षा फास्टमध्ये झाली, 1 वर्ष गेलं पण झाली एकदाची, आणि निकाल लागलाय. तो येस. आणि आज आपण आता दोन गोष्टीबद्दल बोलूया. वाय कट ऑफ इज इन्क्रीजिंग अँड व्हॉट टू डू. कट ऑफ का वाढत चाललाय, की आपण बघितलं असं टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ खूप वरती गेलाय, आणि आपण काय करू शकतोय, की काय कारण आहेत ज्याने आपण पुढे जाऊ. ठीक आहे. सी इज कॉम्पिटिशन इन्क्रीजिंग. येस. आता काय सांगतो, एक काळ होता की जेव्हा आज काय पोरांना टायपिंगमध्ये फेल व्हायचे, म्हणजे जरी हे कट ऑफ लागला ना तर टायपिंग टेस्टला पोरं फेल व्हायचे आणि कट ऑफ खाली उतरायचा नाही तर तेवढाच राहायचा. पण आता काळ असा आलाय, आत्ताच बघा, आत्ताचं जे क्लर्कची लिस्ट आली, तर क्लर्कच्या लिस्टमध्ये बघा टायपिंग टेस्ट पास 1816 जण झालेत, टायपिंग टेस्ट फेल 350 जण. खूप जास्त रेशो बदललाय. आधी 50-50% असायचा. आधी पोरं काय करायची, फक्त टायपिंगचं सर्टिफिकेट असायचं आणि आपलं पेपर द्यायचे, आणि एंडला काय व्हायचं की एंडला टायपिंगचं सर्टिफिकेट असून उपयोग नाही, कारण टायपिंग टेस्टला फेल व्हायचे. पण 2023चं जे 7000 क्लर्कची जी भरती आली त्यामुळे काय झालं, ऑलमोस्ट प्रत्येकाने क्लास लावलेले, कारण तेव्हा कट ऑफ एक्सपेक्टेड खूप कमी होता, 70 सांगत होते, 200 पैकी 123 लागला. त्यामुळे काय झालं, ऑलमोस्ट प्रत्येकाची तयारी झाली, अभ्यास चांगला झाला आणि टायपिंग टेस्ट पण तयार झालं. त्यामुळे आता असं दिसतंय की टायपिंग टेस्ट असं डिसाइडिंग राहिलीच नाहीये, पहिली गोष्ट. दुसरं, आता इन्स्टिट्यूट्स भरपूर आलेत, भरपूर पुण्यामध्ये किंवा संभाजीनगरमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, कोल्हापूरमध्ये असिस्ट इन्स्टिट्यूट्स आलेत जे मॉक टायपिंग टेस्ट घेतात. आणि त्यामुळे काय व्हायला लागले, त्यामुळं पोरं जे आधी फेल व्हायची ते आता होत नाहीयेत, कारण प्रत्येकाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतो, प्रत्येकाला तिथं जाऊन असं वाटतं, हे असं एक्सपिरियन्स मिळतो जसं एक्झाम हॉलमध्ये. जो प्रेशर आधी जो बिल्ट व्हायचा आणि जो पोरं फेल व्हायची टायपिंग टेस्टला, तो आता अजिबात होत नाहीये. हे उदाहरण आहे, हे दिसतंय. त्यामुळे नो मोर टायपिंग डिझास्टर. आधी जे वाटायचं पोरांना की नाही टायपिंग फेल होईल, नाही, तुम्ही पासच होणार आहे, कारण तुमची प्रॅक्टिस भरपूर आहे, पहिली गोष्ट. आणि जे वाटायचं की टायपिंगमुळे नाही का की म्हणजे कट ऑफ कमी येईल, अजिबात नाही. एक तुम्हाला सांगतो, आता ही 350 जरी जण फेल झाली असतील तरी 1800 जण पास झालेत. 1800 भरपूर, म्हणजे रेशो भरपूर बदललाय. आणि सो येस, दिस इज इट. त्यामुळं टायपिंग आता हे जे कॉम्पिटिशन नाही. आता वाय कट ऑफ इज इन्क्रीजिंग सगळ्यात महत्त्वाचं, कारण प्रत्येकजण तेच विचार करायला लागले, प्रत्येकजण हॅपी आहे की पोरं पास झाली, पण नंतर स्वतःचं टेन्शन येते की का कट ऑफ का वाढायला लागलाय. पहिली गोष्ट, नो टायपिंग फेलियर्स, जसं मी म्हणलं आत्ताच आपण बोलू की टायपिंग फेलियर होत नाहीये, पहिलं. दुसरी गोष्ट, PYQ इज द गोल्डन सोर्स. मी तुम्हाला सांगतोय कितीही असू दे, कोणीही शिक्षक येऊ दे, कोणीही असू दे. आता ही गोष्ट आमचा खास मित्र सनी कायम सांगायचा की PYQ करा. गोष्ट इग्नोर केली डेफिनेटली, आम्ही सगळ्यांनी, मी केली, आणि आता त्याचं बघतोय PYQच्या बाहेर प्रश्न येतच नाहीत. जरी प्रश्न बाहेर आला तरी तो सगळ्यांना सॉल्व्ह होत नाही, त्यामुळे तो डिसाइडिंग प्रश्न राहत नाही. पण PYQचे क्वेश्चन डिसाइडिंग राहतात, कारण जर ते तुम्ही चुकला तर तुम्ही समजा तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर गेला, कारण 1000 पैकी 10 जणच फक्त तो प्रश्न चुकणार आहेत आणि बाकीची सगळी जण पास होणार आहेत, आणि पास करेक्ट येणार आहे ती पुढे जाणार. त्यामुळे PYQ इज द गोल्डन सोर्स, पहिली लक्षात ठेवा. कट ऑफ त्यामुळे इन्क्रीज व्हायला लागलाय. दुसरं आहे टेस्ट सिरीज आर इन्क्रीजिंग. आपण बघतोय, म्हणजे मला अजून आठवते की 2000 आय गेस कधी 22मध्ये किंवा 23मध्ये इतके टेस्ट सिरीज नव्हते. मी ज्ञानदीप चेक लावलेली, क्लास लावलेला म्हणून, आणि 2-3 अशा असायच्या, आणि त्या आपण काय की जायचं आणि की वातावरण शाळेचं नसतं, जसं रयतनी ट्रान्सफॉर्मेशन करून टाकलं अख्खं, की शाळेतलं वातावरण दिलं. आधी तसं नव्हतं, त्यामुळे काय असायचं, एक्झाम हॉलचं प्रेशर वेगळं वाटायचं, ह्याचं प्रेशर वेगळं वाटायचं. पण आता अख्खं प्रेशर सेम, सगळं सेम, इन्व्हिजिलेटर्स घ्या, हे घ्या, त्यामुळे जो रिअल हे आहे ना ते आपल्याला फील येते, त्यामुळे ब्लंडर्स होत नाही, डिझास्टर्स होत नाहीयेत. टेस्ट सिरीज इन्क्रीजिंग, त्यामुळे पण कट ऑफ इन्क्रीज. अजून एक, 1 कॅन्डिडेट मल्टिपल पोस्ट. आता सी की नो अपॉइंटमेंट आफ्टर सिलेक्शन, ठीक आहे, याच्यावर बोलू. काय व्हायला लागलंय की आता ना मागच्या ॲडमध्ये कोणतं क्लर्क झालं, तो काय म्हणणार, अरे यार थोडा अभ्यास तसा पण झालेलाच असतो प्रत्येकाचा, फक्त जराशी रिव्हिजन करायचे. माणूस म्हणतो रिव्हिजन करतो, टॅक्स असिस्टंट होतो. आता जो टॅक्स असिस्टंट झालाय तो म्हणा मी STA होतो, STA झालाय तो म्हणणार SR होतो.
म्हणजे आणि ह्यामध्ये काय व्हायला लागलंय, आता तुम्ही सांगा, आता आत्ताच्या ह्याच्यात की आत्ताचं STIचं जस्ट आत्ता हे आलं, काय म्हणतो आपलं जॉईनिंग आलं, तरी पण खूप जणांनी ज्यांनी एक्सटेन्शन घेतलं त्यांना मिळालं, बरोबर. म्हणजे त्यांनी आता मिळालं तर त्यांनी तर अभ्यास करायला लागलेत. म्हणजे रियालिटीमध्ये काय व्हायला लागले, जरी पास झालं तरी तो तिथं जाऊन काम करत नाहीये. आणि जोपर्यंत तो माणूस काम करणार नाही, जो सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे, ज्याचा IQ जास्त आहे, जो अभ्यास मेहनत त्यांनी चांगली केली, जोपर्यंत तो तिथे जाऊन काम करणार नाही ना, तोपर्यंत त्याचे मार्क्स कमी होणार नाहीत. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जर वर्क प्लेसमध्ये जाऊन जर तिथं काम केलं तर तुमचे दिवसातले 8 तास तर गायब होतात. त्यामुळे त्याचा मग हळूहळू परफॉर्मन्स कमी होतो. मग त्यामुळं जर त्यांनी खूप मेहनत केली तर पोस्ट निघते, नाही तर हाय त्या पोस्टला सेटल होतो. आता काय व्हायला लागले की अपॉइंटमेंटच पटकन होत नाहीये. माणूस काय करतो, अरे आता पास झालो, तसा पण आताचा अभ्यास चांगला आहे, जराशी रिव्हिजन केली, मार्क्स वाढत राहतात. ऑफकोर्स एक ड्रास्टिकली नाही वाढत, पण थोडे थोडे वाढतात. त्यामुळं वाढायला लागलाय कट ऑफ. पोरांना जॉईनिंगच मिळाली नाही आहे आणि त्यामुळे काय व्हायला लागले, अभ्यास एक सॅच्युरेशन झाल्यानंतर वाढायला लागलाय, त्यामुळे कट ऑफ इन्क्रीज व्हायला लागलाय. आता तुम्ही विचार करा आणि किंवा विचारा, लायब्ररीमध्ये खूप जण असे असणार ज्यांची मागच्या वर्षी पण क्लर्क निघाले आणि यावर्षी टॅक्स असिस्टंटसाठी त्यांनी डेफिनेटली भरला. पण जरी टॅक्स असिस्टंटसाठी भरला तरी त्यांनी टिक करताना क्लर्कला पण टिक केले का, लोकेशनचा इश्यू असेल, काय पण असेल. आणि आपण त्या गोष्टीला असं म्हणू नाही शकत हे चुकीचं आहे. चुकीचं बरोबर आहे, नैतिकतेचा प्रश्न झाला. पण जर आपण वैधतेचा प्रश्न बघितला, आपण लिगॅलिटी बघितलं, इट येस दे आर एलिजिबल, की जरी तुम्ही पोस्ट सिलेक्टेड असला तरी यू कॅन डेफिनेटली फिल द फॉर्म अँड एम फॉर अ बेटर पोस्ट ऑर सेम पोस्ट बट डिफरंट लोकेशन. त्यामुळं ते तर काय नाही आहे पहिलं. आणि अपॉर्च्युनिस्ट ना, आय गेस स्पेलिंग काय तर चुकले, जाऊ दे. अपॉर्च्युनिस्ट जसं आपण शिकलो इंग्लिश ग्रामरमध्ये, प्रत्येकाला वाटतं की मी अजून जरा पुढे जावं, अजून जरा पुढे जावं, आणि त्यामुळे काय व्हायला लागले, जागा बंद करण्याचे वेस्ट जायला लागलेत आणि त्यामुळे कट ऑफ वाढायला लागलाय. आता हे झालं प्रॉब्लेम. आता आपण सोल्युशन बद्दल बोलूया, बरोबर, की काय करता येईल. सी व्हॉट टू डू नाव. सगळ्यात पहिल्यांदा काय तर लिव्ह टेम्पररी स्टडी. याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. एक्झाम जवळ आल्यावर आपण काय करतो, फास्टमध्ये टेम्पररी गोष्टी लक्षात ठेवतो. मॅथ्सचा कुठला प्रॉब्लेम कळाला नाही तर फक्त एक शॉर्टकटमध्ये करतो. इंग्लिशचं नीट पाठ होत नाही म्हणतो, हा ठीक आहे झालंय, बरोबर. मराठी ग्रामरचं आपलं संधी टॉपिक अवघड जातो, आपण काय करतो, नाही झाले म्हणतो. काही वेळी काय होतं, मॉक टेस्टमध्ये 1-2 बरोबर येतात, आपल्याला वाटतं माझा चॅप्टर झालाय, पण नीट झालेला नसतोय. मी काय म्हणतोय की हा जे आपला टेम्पररी स्टडी आहे हा आपण मागं सोडला पाहिजे. मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबचे शोधत आहे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट क्लास 1, आय एम टॉकिंग अबाउट गव्हर्नमेंट जॉब, तर 2026 दिस इज गोइंग टू बी अ गोल्डन इयर. तुम्हाला 100% सांगतो, 100% भरपूर जास्त अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे, जागा जास्त येणार आहे, तर तुम्ही पास होण्याची शक्यता जास्त आहे. पण कधी 2 गोष्टी, एक तर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, ते असण्याची शक्यता आहे, आणि दुसरं की टेम्पररी स्टडी सोडा. त्यामुळे जर तुम्हाला आता असं वाटते की अरे यार माझी या 17 मेला एक्झाम आहे आणि बस 17 मेला येईल जवळ झाली, पण जरा 7 जूनला एक्झाम आहे आणि माझं जर संधी नाही झाली तर मी नाही करत, वेळ असेल तर मी म्हणून करून टाक. कदाचित तुझं 7 जूनच्या म्हणजे गटकच्या मेन्सला तुझं पास होणार नाही, मी आत्ता सांगतो पास होणार नाही, पण ते एकदा तुझं नीट झालं ना तर नंतरची जी पुढची मेन्स असेल 6 महिन्यात येणारी ती आला त्यावेळी तुला अवघड जाणार नाही. पोरांचं काय होतं की एक गोष्ट येत नाही आणि ती न येणारीच गोष्ट त्यांनी 2 वर्ष पुढे घेऊन जातात. आय नो इट इज अवघड, आय नो इट इज हार्ड, पण एक दिवस बस, मित्राला विचार, मैत्रिणीला विचार, कोणाकडनं तर एक्सप्लेनेशन घे आणि एकदाच क्लिअर कर. कितीही अवघड असेल तरी ते होऊ शकते, राईट. त्यामुळे लिव्ह टेम्पररी स्टडी. एम हाय इन सिलेक्टेड टॉपिक्स. सिलेक्टेड टॉपिक्स कुठले आहेत तर मी म्हणेन इंग्लिश वोकॅब आहे. इंग्लिश वोकॅबमध्ये आउट ऑफ आउट घेण्याची चान्स आहेत. हां, इंग्लिश ग्रामरमध्ये डेफिनेटली मी सांगू नाही शकत, पण मराठी ग्रामरमध्ये आउट ऑफ आउट घेण्याचे चान्सेस आहेत. मराठी वोकॅबमध्ये नाही. सी कळालं, हे असं जिक्सॉ पझल सारखं आहे. त्यामुळे इंग्लिश वोकॅबमध्ये आउट ऑफ आउट घ्यायला बघ, मराठी ग्रामरमध्ये आउट ऑफ आउट घ्यायला बघ, मॅथ्समध्ये आउट ऑफ आउट घ्यायला बघ, पॉलिटीमध्ये आउट ऑफ आउट घ्यायला बघ. अजून कुठला टॉपिक आला इझी नाही, ठीक आहे एवढंच. हां, जॉग्रफीमध्ये आउट ऑफ आउट घ्यायला बघ. हे शब्द हे असं कर, कारण हे असे सब्जेक्ट्स आहेत जे PYQच्या बाहेर येत नाही आहेत प्रश्न, आणि ते तुझं होऊ शकते. त्यामुळे मी म्हणतोय, मी तुला पर्सनली म्हणजे मला असं वाटतं की एम हाय इन सिलेक्टेड टॉपिक्स त्या एक करा पहिलं. आता काय पुढचं की गिव्ह मॅक्झिमम मॉक टेस्ट. संडेला एक तर मॉक टेस्ट द्या. मी तुम्हाला खरं सांगतोय, मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट दिल्यावर भरपूर स्कोर इन्क्रीज होतो. आपल्याला आत्ता वाटतं की इतका इन्क्रीज होत नाही, पण रिॲलिटीमध्ये भरपूर इन्क्रीज होतो. मी तुम्हाला पर्सनली म्हणेन की मॉक टेस्ट द्या. आणि दुसरं परत म्हणलं, PYQ इज द गोल्ड माइन. जो सब्जेक्ट अवघड वाटतोय, जो हार्ड जायला लागलाय, त्याचं थेअरी करण्यापेक्षा त्याची PYQ करा. PYQ करायला केल्यावर तुम्हाला एक डायरेक्शन भेटेल की हा बाबा की ह्या अवघड टॉपिकमधलं ही गोष्ट वाचायची. आणि जेव्हा तुला ही डायरेक्शन भेटेल तेव्हा तू वाचायला जाशील, तेव्हा तुला कळेल की अरे हे नॉट सो इम्पॉर्टंट गोष्टी मी आता वाचत नाही, आणि मग तो तुझा टॉपिक नीट होईल. मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला आता आपण एक व्हिडिओ बनवू उद्या परवा अल्टिमेट स्ट्रॅटेजी, पण मी तुम्हाला म्हणतो काहीही होऊ दे, जर तुम्ही राज्यसेवा, MPSC,
कंबाईन कुठलाही अभ्यास करताय, तुम्ही दिवसातून 100 PYQ केलेच पाहिजे. म्हणजे केलेच पाहिजे. फरक नाही पडत तुम्ही काय करणार, कसे करणार, पण तुम्ही 100 PYQ केलेच पाहिजे. ठीक आहे. सो येस, दिस इज द गोल्डन इयर. जस्ट मेक इट काउंट. येस, ऑल द बेस्ट.